जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला तुमचं खूप सारं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई लोहमार्ग जो पेपर काल झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर मुलांना कमी मार्क पडलेले आहेत. मध्ये विचारलेला आहे. तर पेपरचा पॅटर्न जो आहे, पोलीस भरतीचा ओरिजिनल पॅटर्न कसा असतो, 25 मार्क गणितासाठी, 25 मार्क जीके साठी, 25 मार्क मराठी व्याकरणासाठी, असा जो पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्न नुसारच पूर्ण जो पेपर होतो आलेला होता. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर गणित बघायला गेले तर गणित हे जास्त प्रमाणामध्ये लिखित स्वरूपात आलेले होते. त्याच्यामुळे काय झालं की भरपूर जणांना वाचण्यामध्येच एवढा वेळ गेला की त्यांना तो पेपर कव्हर झालेला नाही. तर अशा वेळेस जर तुम्हाला त्या ठिकाणी जर 80-85 प्लस जर मार्क असतील तर मात्र तुमचं 100% तिथं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट, कारण की काय झालं की ती पॅटर्न असं असलं कारणाने, आणि गणित ज्यावेळेस जेव्हा आपल्याला लिखित स्वरूपात जास्त प्रमाणात आले ना की त्यावेळेस काय होतं की भरपूर मुलांचं जम्बलिंग होतं. मग ते जम्बलिंग झाल्यामुळं, वेळ कमी मिळाल्यामुळं, भरपूर मुलांचं कव्हर न झाल्यामुळं त्यांचे मग मार्क हळूहळू त्यांचे कमी होत राहतात. पण अशा वेळेस जर तुम्ही काय झालं, मी ह्याच्याआधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला जो पेपर आहे पोलीस भरतीचा, तो निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये. जर तुम्हाला जर जेवढं येतं, समजा तुम्हाला 80 मार्काचं येते, 85 मार्कच तुम्हाला येते प्रॉपर, आणि नंतर तुम्ही जे प्रश्न तुम्हाला आलेले नाही त्यांना तुम्ही सर्कल करून ठेवलेला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की बाबा ह्या 4 पैकी कुठलं एक असू शकतं, असा अंदाज करून तुम्ही जर गोल केला असाल आणि 100 पैकी 100 प्रश्नांना तुम्ही गोल करून राहिला असाल, तर मात्र तुम्हाला राहिलेले जे 15 प्रश्न आहेत जे तुम्ही असंच टाकलेले आहेत त्यातले कमीत कमी 5 प्रश्नांचे तर उत्तर येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला तो एक प्लस पॉईंट राहू शकतो. कारण की एमपीएससीला कसं असतं की तुम्ही एखादा एक्स्ट्रा प्रश्न जर सोडवला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला चुकीचा प्रश्न जर सोडवला तर तुम्हाला जेवढे मिळालेले मार्क आहेत त्यातनं सुद्धा काही प्रमाणात मार्क कमी होतात. पण पोलीस भरतीला तसं कुठल्या प्रकारचं नाहीये. मुंबई लोहमार्गाचा पेपर जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिला, व्यवस्थित सोडायचा प्रयत्न जर केला, तर त्यावेळेस स्पष्ट दिसतंय की प्रत्येक जे पोलीस भरतीचा क्रायटेरिया दिलेला आहे 25-25चा, तर तो क्रायटेरियामध्ये ऍक्युरेट त्यांनी तशा प्रकारचा तो पेपरचा पॅटर्न काढलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की भरपूर मुलांचं थोडंसं कन्फ्युजन झालं. आणि गणित सोडताना सुद्धा थोडस वेळ जास्त गेला, त्याच्यामुळं त्या गणिताला जास्त वेळ गेल्यामुळे बाकीचे जीके वगैरे आहे त्याला त्यांना थोडस नर्वसनेस झाले, कारण की इथंच वेळ भरपूर गेलेला आहे आणि शेवटचे 15-20 मिनिटं बाकी आहेत आणि नाही म्हणलं तर 50 प्रश्न शिल्लक आहेत. तर अशा वेळेस काय काय मुलांनी काय केलेलं आहे की अंदाजपंचे गोल ठोकायला सुरुवात केली. मित्रांनो, असं करू नका. आता पुढे सुद्धा आता आपल्याकडे कारागृह आता हातात आहे, काही मुलांना SRPF ला सुद्धा चान्स आहे, काही मुलांना आता चालकला सुद्धा आता सुद्धा चान्स आहे. तर जर कोणी जर अशा प्रकारे करून जर त्यांनी बाहेर पडलेले असतील तर मित्रांनो, आता सुद्धा पुढचा चान्स आहे, तर ते चान्स तुम्ही घालवू नका, जेणेकरून तुम्हाला नंतर पस्तावा लागेल. पेपरचा पॅटर्न थोडासा म्हणू शकतो की आला होता टफ, पण तरी सुद्धा अशा वेळेस सुद्धा भरपूर मुलांनी 80 पेक्षा जास्त मार्काचा पेपर तो त्या ठिकाणी सोडलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला येणाऱ्या जे पेपर असेल, पॅटर्न असेल, ते पॅटर्न आपल्याला पोलीस भरतीनुसारच सोडवायचे आहेत. म्हणजे बेसिक पोलीस भरतीचा बेसिक काय विचारलं ते गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण पुणे शहरचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पेक्षा बेसिक भरपूर प्रमाणात विचारलेलं होतं. आणि आता मुंबई लोहमार्ग त्या ठिकाणी सेम पॅटर्न विचारलं होतं, फक्त 25-25-25 मार्काचा जो पॅटर्न आहे पोलीस भरतीचा त्याप्रमाणे त्यांनी विचारलं होतं. त्यामुळे एकंदरीत ओव्हरऑल या सध्याच्या भरतीच्या पेपरामध्ये जर सगळ्या पेपर जर आपण चेक केले, अनालिसिस केले, तर एक गोष्ट लक्षात येते की ओव्हरऑल भरपूर प्रमाणात हे पोलीस भरती पॅटर्न नुसारच प्रश्न आलेले होते. म्हणजे अगोदरचे पेपर जे कसे येत होते जरा थोडेसे हाय लेवलला येत होते, तर हाय लेवलला याची सगळ्या गोष्टी व्हायच्या, मग त्यावेळेस मुलं जास्त डीप मध्ये अभ्यास करायची. पण सध्याच्या पेपरच्या नुसार तर एक गोष्ट कळलेली आहे की पेपर पॅटर्न हा पोलीस भरतीच्या नुसारच काढलेला आहे. त्याच्यामुळं हाय लेवलच्या भानगडीत पडण्यापेक्षा बेसिक पासून तुम्ही जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. वन लाईनर कडे जास्त फोकस करा, कारण काय होतं आपण ब्रॉड वाचतो आणि वन लाईनर कडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं नुकसान होऊ शकतं. तर तशा गोष्टीच्या भानगडीत पडू नका. पेपर आता सुद्धा भरपूर वेगवेगळे बाकी आहेत आणि नंतर आपलं कट ऑफ कधी लागेल किंवा त्याची मार्क लिस्ट कधी येईल हे तर लवकरच मी त्याबद्दलचा एखादा व्हिडिओ टाकण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ एवढाच.